ही माहिती मालिका माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे तयार करण्यात आली आहे. नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या फॅनचा वेग किंवा दिव्याचा प्रकाश एका साध्या नॉबने कसा कमी जास्त होतो? या सगळ्याच्या मागे दोन छोटे पण खूप महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक घटक आहेत, SCR आणि ट्रायॅक. आज आपण त्यांचीच ओळख करून घेणार आहोत. अगदी बरोबर. मग ते आपलं पॉवर ड्रिल असो किंवा घरातला साधा लाईट डिमर, सगळीकडे हेच तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात अगदी विणलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे जादुई घटक, हे पार्ट्स नक्की काम करतात तरी कसे. तर ह्या प्रवासाची सुरुवात आपण करूया पॉवर कंट्रोलच्या एका मूळ घटकापासून. तो म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर SCR. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक पार्टशी ना दोन रूपं असतात. एक म्हणजे सर्किट डायग्राममध्ये वापरलं जाणारं त्याचं चिन्ह, आणि दुसरं म्हणजे ते प्रत्यक्षात कसं दिसतं. SCRचंही तसंच आहे. ही दोन्ही रूपं समजून घेतली की थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला फरक कळतो. तर मग SCR म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. हा एक स्मार्ट स्विच आहे. आपला साधा स्विच फक्त ऑन किंवा ऑफ होतो, बरोबर? पण SCR आपल्याला त्यातून जाणाऱ्या पॉवरवर, म्हणजे विजेच्या प्रवाहावर अगदी अचूक कंट्रोल ठेवण्याची ताकद देतो. आता SCR काम कसं करतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे. असं समजा की तुम्ही गेटला फक्त एक छोटासा करंटचा सिग्नल दिला, फक्त एक लहानसा धक्का, आणि बस, तो ॲनोड ते कॅथोड एक मोठा करंटचा प्रवाह सुरू करतो. आणि गंमत बघा, एकदा का तो चालू झाला की तो लॅच होतो. म्हणजे काय, तर तो चालूच राहतो. तुम्ही गेटचा सिग्नल काढून टाकला तरीही. त्याला बंद करायचं असेल तर एकच उपाय आहे. जो मुख्य करंट आहे ना, तो एका खास लेवलच्या खाली आणावा लागतो, ज्याला होल्डिंग करंट असं म्हणतात. यामागचं तत्त्व खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे गेटवर एक अगदी लहानसा सिग्नल, जणू काही आपण हळूच काहीतरी सांगितलं आणि तो एका प्रचंड मोठ्या करंटच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. याच क्षमतेमुळे SCR इतका उपयोगी ठरतो. तर SCR इतका भारी असला तरी त्याची एक मोठी मर्यादा आहे. प्रॉब्लेम असा आहे की तो करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो. पण आपल्या घरात येणारी वीज तर AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट असते, जी सतत आपली दिशा बदलत असते. मग अशा वेळी त्यावर कंट्रोल कसा ठेवायचा? ह्याच मर्यादेवर मात करण्यासाठी इंजिनियर्सनी एक खूप हुशार उपाय शोधून काढला, आणि तो उपाय आहे ट्रायॅक. चला भेटूया याला. या दोघांमधला मुख्य फरक अगदी सरळ आहे. SCR फक्त एका दिशेने म्हणजे युनिडायरेक्शनल काम करतो, तर ट्रायॅक करंटला दोन्ही दिशांनी म्हणजे बायडायरेक्शनल नियंत्रित करू शकतो. आणि यामुळेच तो AC सर्किटसाठी एकदम परफेक्ट आहे. ट्रायॅक हे कसं काय करतो? त्याची रचनाच कशी आहे? कल्पना करा की दोन SCR एकमेकांना विरुद्ध दिशेने जोडले आहेत. हो, अगदी तसंच. याच अनोख्या रचनेमुळे तो AC करंटच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रवाहांवर कंट्रोल ठेवू शकतो. याची रचना SCRपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे याचे टर्मिनल्सची नावंही वेगळी आहेत. इथे ॲनोड आणि कॅथोड नसतात. त्याऐवजी असतात मेन टर्मिनल 1 आणि मेन टर्मिनल 2, म्हणजे MT1 आणि MT2. आणि हो, त्याला चालू करण्यासाठी एक गेट तर असतोच. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थिअरी तर समजून घेतली, पण प्रत्यक्षात काम करताना या दोघांमधून योग्य घटक कसा निवडायचा? चला आता ते पाहूया. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, जिथे DC पॉवर कंट्रोल करायची आहे तिथे SCRs वापरले जातात, आणि जिथे AC उपकरणं आहेत, जसं की आपल्या घरातले लाईट डिमर्स किंवा फॅन रेग्युलेटर्स, तिथे पूर्ण कंट्रोल मिळवण्यासाठी ट्रायॅक्स वापरतात. बरं, आता एक प्रॅक्टिकल गोष्ट बघू. कुठल्याही कामासाठी कुठलाही ट्रायॅक उचलून चालत नाही. इथे बघा, BT136 हा 4 अँपिअर करंट हँडल करू शकतो, म्हणजे तो मोठ्या उपकरणांसाठी बनला आहे. दुसरीकडे TIC201D हा फक्त 2 अँपिअरसाठी आहे. म्हणजे काय, तर आपल्या प्रोजेक्टला किती करंट आणि किती व्होल्टेज लागणार आहे यावर सगळा खेळ अवलंबून असतो. त्यानुसार योग्य पार्ट निवडावा लागतो. शेवटी या दोन्ही घटकांचा उद्देश एकाच गोष्टीवर येऊन थांबतो, तो म्हणजे लोडला दिली जाणारी पॉवर आपल्या इच्छेनुसार, आपल्या गरजेनुसार नियंत्रित करणे. मग तो दिव्याचा कमी जास्त होणारा प्रकाश असो किंवा मोटरचा वेग. ओके, तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? चला, काही महत्त्वाचे मुद्दे पटकन बघूया. ही एक सोपी ट्रिक आहे. जर DC पॉवर कंट्रोल करायची असेल किंवा ACचा फक्त अर्धाच भाग वापरायचा असेल तर SCR वापरा. पण जर AC पॉवरवर पूर्ण कंट्रोल हवा असेल तर आपल्यासाठी ट्रायॅक हाच योग्य पर्याय आहे. तर आता पॉवर कंट्रोल मागची ही मूलभूत तत्त्व आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहेत. हे ज्ञान वापरून कोणत्या नवनवीन गोष्टी तयार करता येतील याचा विचार करायला हवा. शक्यता अनंत आहेत आणि त्याची सुरुवात आपल्या कल्पनाशक्तीपासून होते.